साहेब तसेच आपले आत्ताच थोडं मार्गदर्शन करून गेले रणजित सावंत साहेब, तसेच दयानंद पाटील साहेब, तसेच आपले सर्वांचे मार्गदर्शक आमचे स्नेही रविशंकर जाधव साहेब, तसेच डॉक्टर मनोज मोटे, आमचे स्नेही मित्र इस्माईल शेख, तसेच सुरेशजी केवळराम आणि सर्व उपस्थित व्यासपीठ उमंग 2025 मध्ये सर्वांनी उपस्थिती लाभली आणि आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी सर्व पाहुण्यांचं संस्थेतर्फे खूप खूप आभार मानतो आणि दोन माझे शब्द संबोधन. गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोळपा संचलित उमंग 2025च्या गॅदरिंगचं अनौपचारिक उद्घाटन झालं असं मी ठिकाणी जाहीर करतो. खरं तर व्यासपीठावर उपस्थित आमचे इतकं सुंदर गॅदरिंगचं नियोजन आणि आयोजन या ठिकाणी केलंय आणि इतर विद्यार्थी मित्र एवढे मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. खरं तर इतकी संस्था चांगली चालते मला काल विश्वास बसत नव्हता. आज या ठिकाणी आलो आणि तुम्हाला सगळ्यांना बघितलं. मी पण एक ग्रामीण भागातून आहे, मी पण खूप आनंदी आहे आणि हा जो आनंद आहे हा आनंद मी काही काळ तुमच्यासोबत पुढे बसून बघणार आहे मी, कारण मी काही भाषण करण्यासाठी किंवा मनोगत व्यक्त करण्यासाठी आलेलो नाही. परंतु मित्रांनो, पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला जर तुमचं जीवन सुखकर बनवायचं असेल, आनंददायी बनवायचं असेल तर मात्र अभ्यास करावा लागेल. एवढा मात्र मी तुम्हाला सल्ला देईल, कारण आजचा क्षण कलाविष्काराचा क्षण आहे. हा दिवस जो आहे आजचा तुम्ही पूर्णपणे एन्जॉय करा. उद्यापासून परत आपल्या परीक्षा असतील, आपला दिवस दररोजचा दिनक्रम असेल किंवा आपला जो पुढे भविष्याचा क्षण असेल ते मात्र पाळण्याची सगळ्यांनी या ठिकाणी कसोटीनं आणि प्रामाणिकपणे माझी इच्छा आहे. कारण ग्रामीण भागातले विद्यार्थी कणखर देशा, राखड देशा, दगडांच्या देशा आपण मजबूत असे विद्यार्थी असो. भविष्यामध्ये आपलं जे भविष्य आहे हे आपल्या हातात आहे आणि ते घडवायचं आपल्यात. कारण आपल्या आई वडिलांची इच्छा आपल्याकडून खूप मोठ्या इच्छा असतात, त्या पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. म्हणून ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी फक्त अभ्यास करा आणि भविष्यात एक मोठं नाव कमवा. आणि या संस्थेचं जे नाव आहे हे पूर्णपणे एवढ्या आपल्या लातूर जिल्ह्यातच नाही किंवा महाराष्ट्रात नाही तर हे आपल्या भारतभर राहील ही आशा व्यक्त करतो. परत एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचे जे बेस्ट परफॉर्मन्स आहेत मला एकदम पुढे बसून बघण्याची मला संधी मिळेल अशी मी या सगळ्यांना मी आशा व्यक्त करतो. आणि अँकरनं मला या ठिकाणी संधी दिली त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. एकदम उद्घाटन झालं असं आता मला वाटलं, कारण धडाकेबाज भाषण एकदा साहेबांसाठी मनातून जोरदार टाळ्या वाजवा. अनोळखी जी काही लिंक असेल, ऍप्लिकेशन असेल, ओटीपी असेल तर या गोष्टींना रिस्पॉन्स देऊ नका. बऱ्याचदा काय होतं की अशा गोष्टींना आपण जेव्हा रिस्पॉन्स करतो तर बऱ्याचदा आपल्या बाबतीमध्ये खूप मोठी घटना घडते आणि आपण आपलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आपण हे सर्व करत असताना बऱ्याचदा आपण काळजी घेतो, परंतु काळजी घेत असताना आपल्याकडून चूक जर झाली तर त्यावरती देखील एक उपाय आहे की जेव्हा आपल्या बाबतीमध्ये एखादा ऑनलाईन फ्रॉड होतो किंवा सायबर क्राईम होतो तर तेव्हा तात्काळ आपण 1930 जी हेल्पलाईन आहे, सायबर हेल्पलाईन 1930 यावरती आपण तात्काळ संपर्क करायचा आहे. बऱ्याचदा त्याच्यावरती जर संपर्क होत नसेल तर www.cybercrime.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तात्काळ अगदी सुरुवातीच्या 1 ते 2 तासामध्ये जर आपण आपली तक्रार नोंदवली तर आपली जी काही फ्रॉड झालेली रक्कम आहे ती तात्काळ थांबू शकते. आपल्या बाबतीमध्ये अपघात किंवा इतर कुठलीही आपत्कालीन परिस्थिती असेल तर तात्काळ आपण 112 नंबरवरती कॉल करा. लातूर शहरामध्ये पोलिसांचा रिस्पॉन्स करण्याचा 112ला कॉल आल्यानंतर 5 ते 7 मिनिटांमध्ये पोलीस आपल्यापाशी पोहोचतात आणि आपल्याला मदत देतात. या ठिकाणी बोलवलं आणि तुम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी शाळा प्रशासनाचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.